उद्धव ठाकरे उद्या नागपूरमध्ये रामरक्षा पठण करणार आहेत। राम मंदिरामधल्या दानचोरीच्या विरोधात ठाकरेंनी आंदोलन छेडलंय। ठाकरेंच्या या आंदोलनावर मात्र भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे। पाहूयात। उद्धव ठाकरे शनिवारी नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत। ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालकांना याचं निमंत्रण दिलं असून त्यांनीही रामरक्षा पठणाला उपस्थित राहावं असं संजय राऊत म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याहीपेक्षा रामभक्त म्हणून राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणाने आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे की संजय राऊत नागपूरमध्ये आहेत तर किमान संघस्थानावर जाऊन हिंदुत्ववादाशी गद्दारी केल्याबद्दल नाक घासून माफी मागतील। मुळामध्ये संजय राऊत तुमचं हे आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उभाटाची रक्षा करण्यासाठी आणि पक्षाची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन आहे। आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाईल म्हणून त्यावेळेला उद्धवजी ठाकरे रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपूजनाला गेले नव्हते आणि आज रामरक्षा आंदोलन करतायत। उद्धव ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत नागपुरात आहेत। संजय राऊतांनी नागपुरात शिवसैनिकांची बैठक घेतली तर चंद्रपुरात अंबादास दानवेंनी रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद असल्याचं रामदास कदम म्हणाले। यावर किशोरी पेडणेकरांनीही रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी खूप मोठा विनोद आहे। खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधी सोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी। काहीतरी आता आपल्या हातात हवं आहे म्हणून आपल्याला चला उतरायचं मैदानामध्ये। मी अजून जिवंत आहे, मी अजून रात्रांना मेलेलं नाही, हे उष्ण अवसर आणून दाखवण्याचं काम मी त्यांनी केलंय ते लोकांना कळतंय सगळ्यांना। रामरक्षा हा रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे। हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही करा राहो, लाज बाळगा। त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसी कॅमेऱ्यावर टाकलं। ढुंगणाचं जे धोतर आहे ना ते सोडलं आणि सीसी कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या। हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं, त्याची लाज बाळगा। जनाब उद्धव ठाकरेजी आहे ते उद्धव ठाकरेजी तर जे बाळासाहेब ठाकरेजींनी नाव दिलं होतं ते तर कधीच सोडलं त्यांनी नाव। अयोध्यामध्ये रामलल्लाचं मंदिर भव्य, जे पूर्ण विदेशापासून देशापासून सगळे भक्तगण तिथे गेले होते, तर जनाब उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? संघ कार्यालय आहे तिथे जाऊन संघाचे ज्यांनी सुरुवात केली त्यांचे जाऊन नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि मग रामरक्षाची सुरुवात करा। तर मला असं वाटते की मौलाना माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नमाज पढायला जातात, नमाज करायला जातात 5 वेळची, तुम्ही माथ्यावर मोठा तिलक लावून ते नमाज पठण करण्यासाठी जा आणि तेव्हा आमचे भगवंताचे वर काही बोलायची लायकी ठेवा। उद्धव ठाकरेंनी राम 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 हे कंटिन्युअस जपलं। नंतर जनाब सारखं वागण्याचं, औरंगजेबाच्या कबरीचा उदो करण्याचं जे जे पाप केलेलं आहे ते राम नामाचा जप केला तर ते थोडंसं कमी होईल। यांना प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती बसवल्यानंतर जायलाही फुरसत मिळाली नाही, जाऊ शकले नाही आणि म्हणून आता राजकारणासाठी राम वापरत असेल तर प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा त्यांना माफ करणार नाही। मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा
आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील. उद्धव ठाकरे असे का भरकळले? अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही. भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे. आमच्याकरता भगवान प्रभू रामचंद्र हे आस्थेचा, संस्कार, संस्कृतीचा विषय आहे. की रामाच्या मंदिराचा श्रद्धेचा अवमान भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. राम मंदिर 1-1 रुपया लोकांनी जमा करून बनवलेलं आहे आणि या राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला भाजपच्या लोकांनी मारलेला आहे. आणि म्हणून याला विरोध, याचा निषेध, कारण हा राम भक्तांच्या श्रद्धेचा अपमान आहे. रामाला या देशातल्या भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारी लोकांपासून धोका आहे आणि मला वाटतं हा धोका शिवसेना होऊ देणार नाही, म्हणून शिवसेना रामरक्षा आंदोलन होणार. शनिवारी दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे रामरक्षा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीसही नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. सुनील ढगेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.